पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या भंगार दुकान तसेच गोडाऊनला आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार जळालेला असून भंगार दुकानाच्या लाईनला असलेले जवळपास 15 ते 20 दुकानं जळून खाक झाल्याची बातमी समोर येते आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। यावेळी परिसरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव, बसवंत, निफाड आणि ओझर, दिंडोरी येथील अग्निशमक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। यावेळी एका दुकानातील गॅस सिलेंडर फुटल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले। सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळच असलेल्या कांदा शेडला देखील मोठ्या प्रमाणात आग लागली आणि या आगीत अंदाजे 1 कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। आपल्या पिंपळगावमध्ये आग लागलेली आहे। तर बॅलेट ते लाकडाची बॅलेट असते आणि पोस्ट्यावाले इथं राहायचे पाठीमागं या बाजूला, तर त्यांच्या 2-3 घरं पण आहे या बाजूला। तर आपल्या गोडाऊन शेजारी त्यांची वाली पोस्ट्याची होती। पहिल्यांदा वायर होती वरती, त्या वायरीची स्पार्किंग झाली का काय आणि खाली ते बॅलेट लाकडाचे बॅलेट होते सगळे, त्या लाकडाच्या बॅलेटमुळं आग पेटली आणि शेजारचे जे आजूबाजूचे जे दुकानवाले, पत्र्याचे दुकानवाले, ते पत्र्याच्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी एकदम आगीने एकदम पेट घेतला आणि डायरेक्ट होत्याचं नव्हतं झालं। त्यांचे घरं तर जळाले, तुम्ही पाहू शकता। आता इकडे दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी काही ओझर, बिझर, निफाड हे सगळ्या गाड्या आलेल्या आहे आणि त्यांचे आता विझवायचे प्रयत्न चालू आहे, तेव्हा पाहून घ्या। पण भरपूर जळालेलं आहे, म्हणजे काही होत्याचं नव्हतंच राहिलेलं आहे, असं झालं। या भीषण आगीत आपली दुकाने जळताना बघून घटनास्थळी महिलेसह चिमुरड्यांनी टाह फोडला। NCN न्यूजसाठी तुषार झेंडफळे, पिंपळगाव, बसवंत।